Welcome to all boys and girls. Today we will see the chapter reproduction in lower and higher plants. There are mainly two types of reproduction: asexual reproduction and second is sexual reproduction. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला दोन्ही प्रकार पाहायचे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर दोन्हीमध्ये मेन डिफरन्स काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन जिथे की सेक्सेस भाग घेत नाही. असेक्शुअल मीन्स absent, sexes are absent here, and without sexes the reproduction involves or occurs, that is called asexual reproduction. Then second type is sexual reproduction where sexes are involved, जिथे की sexes, male sex and female sex both are involved in this reproduction. तर अगोदर आपण स्टार्टिंगला सेक्शुअल रिप्रोडक्शन घेऊ. सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी आपल्याला अगोदर सुरुवात करावी लागेल फ्लावर पासून. अगोदर आपल्याला फ्लावरचं स्ट्रक्चर जाणून घ्यावं लागेल आणि त्यामध्ये ही डायग्राम जी तुमच्या समोर काढलेली आहे, ही डायग्राम तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतं की फ्लावरचे आपण मेन दोन पार्ट्स केलेले आहेत. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, ज्याला आपण टिपिकल फ्लावर म्हणतोय, की असं कुठल्याही प्रकारचं एक ठराविक झाडाचं फूल नाहीये, हे एक टिपिकल फ्लावर आहे. ह्या टिपिकल फ्लावर मध्ये तुम्हाला फ्लोरल ॲक्सिस नंबर 1, फ्लोरल ॲक्सिस आणि नंबर 2 फ्लोरल वॉल्स असे दोन मेन पार्ट्स पडतात. जर तुम्हाला नोट्स डाउनलोड करून घ्यायचे असतील किंवा लिहायचे असतील नोट्स, तर रनिंग नोट्स तुम्हाला घ्यावे लागतील किंवा त्यासाठी मी तुम्हाला एक नंतर ऑप्शन दिलं जाईल ह्या यूट्यूबच्या मार्फत, ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत, त्याच्यावर तुम्ही नंतर सबस्क्राईब करून त्याच्यावर बेल आयकॉन बटन दाबून तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल होऊ शकतात. तर पहिला पार्ट जो आहे फ्लावरचा, फ्लोरल ॲक्सिस. ह्या फ्लोरल ॲक्सिस मध्ये परत दोन पार्ट्स पडतात, पेडिसिल आणि थॅलॅमस. पेडिसिल म्हणजे जो फुलाचा जो देठ असतो, आपण जो फुल हातात धरतो देठामार्फत, त्या देठाला म्हणलेलं आहे पेडिसिल. पेडिसिल इट इज द स्टॉक, ज्याला आपण स्टॉक म्हणलेलं आहे, फ्लावरचा स्टॉक, STALK, स्टॉक, देठ. आणि ह्या पेडिसिलच्या बाबतीत बोलायचं झालंय तर हे पेडिसिल जे आहे इट इज व्हेरिएबल इन लेंथ, याची लांबी रुंदी कमी जास्त होऊ शकते. ह्या पेडिसिलमुळे फ्लावर जे आहे त्याला पुश केलं जातं ॲटमॉस्फिअर मध्ये. ज्या फ्लावर मध्ये पेडिसिल असेल, नोट करा, ज्या फ्लावर मध्ये देठ किंवा पेडिसिल असेल त्या फ्लावरला म्हणलं जातं पेडिसिलेट फ्लावर. पेडिसिलेट फ्लावर. आणि ज्या फ्लावर मध्ये पेडिसिल अब्सेंट असेल किंवा पेडिसिल नसेल त्या फ्लावरला आपण म्हणतो सेसाईल फ्लावर. तर हे दोन टर्म्स आहेत ज्या की नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये कुठेही तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला नोट्स व्यवस्थित ऐकू येत नसतील तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या परत रिपीट करू शकता किंवा पॉज करून ते नोट्स घेऊ शकता. पेडिसिलच्या बाबतीत बोलतोय आपण फ्लोरल ॲक्सिसचा पहिला पार्ट, फ्लावरचा पहिला पार्ट फ्लोरल ॲक्सिस. फ्लोरल ॲक्सिस मध्ये पेडिसिल, ह्या पेडिसिल ज्याला आपण स्टॉक म्हटलेले, फ्लावरचा स्टॉक, इट इज व्हेरिएबल इन लेंथ, व्हेरिएबल इन साइज. ज्या फ्लावर मध्ये पेडिसिल असेल त्याला म्हणतो आपण पेडिसिलेट फ्लावर आणि ज्याच्यामध्ये नसेल त्याला म्हणतो आपण सेसाईल फ्लावर. So this is about the first part of the floral axis, pedicel. Then second part is thalamus. Floral axis मधला दुसरा पार्ट thalamus. हा thalamus जो तुम्हाला दिसतोय डायग्राम मध्ये, हा thalamus याचा साइज, शेप वेगवेगळा असू शकतो. ह्या thalamusचं फंक्शन आहे, ह्या thalamus वरती फ्लोरल वॉल्स जे दिसतात आपल्याला, हे चारही फ्लोरल वॉल्स, ह्या फ्लोरल वॉल्स ह्या thalamus वरती आलेले दिसतात आपल्याला. So this is the second part of floral axis, thalamus. It may be club shape, conical shape, or any may be shape. So this is thalamus. So this is about the floral axis. हा झाला फ्लावरचा पहिला पार्ट, फ्लोरल ॲक्सिस. आता आपण जाऊया फ्लोरल वॉल्स कडे, जो की फ्लावरचा दुसरा पार्ट आहे, फ्लोरल वॉल्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत इथं ना डायग्राम मध्ये दिसतायत हे जे नाव दिलेले आहेत, सेपल, पेटल, स्टेमन, कार्पेल वगैरे, हे चार जे आहेत हे आहेत फ्लोरल वॉल्स. आता ह्या फ्लोरल वॉल्स मध्ये परत दोन कॅटेगरी करू आपण. ह्या फ्लोरल वॉल्स मध्ये
दोन प्रकारचे फ्लोरल वॉल्स आहेत. एक आहे ॲसेसरी, ज्याला आपण नॉट नेसेसरी म्हणू, आणि दुसरा आहे नेसेसरी ऑर इसेन्शियल. हे असं का म्हटलेलं आहे? फॉर एक्झाम्पल पाहू आपण सेपल आणि पेटल. और फर्स्ट ऑफ ऑल विल सी दी फर्स्ट फ्लोरल वॉल सेपल, that is it is commonly known as calyx. Sepal, commonly known as calyx. It is generally green in color. हे सेपल जे आहे, कधी तुम्ही फुलं जर ऑब्झर्व केली असतील, कुठल्याही फुल घ्या, त्या फुलाच्या खाली तुम्हाला हिरव्या कलरचं जे दिसतंय पाकळ्याला लागून खाली, त्याला आपण म्हणतो सेपल, कॉमनली नोन ॲज कॅलिक्स. जनरली इट इज ग्रीन इन कलर. आता ह्या ग्रीन इन कलर वर तुम्हाला आपल्याला फंक्शन जे आहे ते पाहायला मिळतं. ग्रीन इन कलर असल्यामुळे ह्याला एक फंक्शन दिलेलं आहे प्रोटेक्शन, सॉरी फोटोसिंथेसिस, हे फंक्शन त्यांना दिलेलं आहे ग्रीन कलरचं असल्यामुळे. आणि त्याचसोबत आणखी एक त्याच्याकडे फंक्शन दिलेलं आहे, ज्यावेळेस फूल हे कळीच्या स्वरूपात असतं, इन बड कंडिशन सेपल और कॅलिक्स गिव्ह प्रोटेक्शन टू द इनर फ्लोरल वॉल्स. कळी कधी ऑब्झर्व केली असेल, बड ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस तुम्हाला बाहेरून जे दिसतंय हिरव्या कलरचं, दॅट इज सेपल. हे दुसरं फंक्शन आहे त्याचं, इट गिव्स प्रोटेक्शन टू द इनर फ्लोरल वॉल्स. दिस इज अबाउट दी कॅलिक्स. परत एकदा रिमाइंड करतो मी कॅलिक्सच्या बाबतीत, इट इज फॉर्म्ड बाय सेपल्स. ह्या सेपल्सची संख्या एक असू शकते, दोन असू शकते, किंवा दोनपेक्षा जास्त असू शकते. आणि हे सेपल्सच्या बाबतीत आणखीन एक सांगायचं असेल तर, एक सेपल्स जर हे एकमेकाला जोडलेले असतील, दॅट कंडिशन इज कॉल्ड गॅमोसेपॅलस. समजा 5 सेपल्स आहेत, हे सेपल्स अशा प्रकारचे आहेत, हे जर जोडलेले असतील तर ह्याला म्हणायचं गॅमोसेपॅलस, वेदर दे आर फ्री. जर सेपल्स फ्री असतील, खाली जोडलेलेच असतील पण एकमेकापासून फ्री असतील, तर दॅट कंडिशन इज कॉल्ड पॉलीसेपॅलस. हे झालं सेपल्सच्या बाबतीत. पॉलीसेपॅलस काय आहे, गॅमोसेपॅलस काय आहे, पेटल सेपल्स फ्री आहेत का युनायटेड आहेत, याच्यावरून ह्या कंडिशन ठरवलेल्या आहेत. दुसरा पार्ट आहे फ्लोरल वॉल्सचा पेटल्स, ज्या की पाकळ्या आपण म्हणतो. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या म्हणजेच पेटल्स. ह्याला आपण म्हणू शकतो करोला. इट इज कॉमनली नोन ॲज करोला. किंवा असं म्हणता येईल आपल्याला, करोला इज फॉर्म्ड बाय पेटल्स, मेनी पेटल्स, maybe 1 or 2 or many petals are there. These petals are attractive in color. ह्या पाकळ्या ज्या आहेत ते तुम्हाला एकदम आकर्षक कलरच्या दिसतात, त्याच्यामुळे किंवा त्याचं ते कारण जे आहे, निसर्गाने जे कारण दिलेलं आहे त्यांना, किंवा त्यासाठी जे फंक्शन दिलेलं आहे, दे अट्रॅक्ट इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. So this is about the petal, second part of the floral wall, commonly known as corolla. This is the second inner floral wall. First is which? Sepal is first and outermost floral wall. Second, petal or corolla, inner to sepal. ह्याच्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे. जर पाकळ्या एकमेकाला जोडलेल्या असतील तर त्या पाकळ्याला आपण म्हणू, किंवा त्या करोलाला म्हणू आपण गॅमो पेटॅलस. फक्त सेपॅलस कडून काय लावतो आपण, पेटॅलस लावतोय, गॅमो पेटॅलस. जर पाकळ्या एकमेकाला जोडलेल्या असतील तर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला धोत्र्याचं फूल पाहायला मिळेल, हायपोमिया, त्याला आपण म्हणतो. ह्या धोत्र्यामध्ये तुम्हाला हे पाकळ्या एकमेकाला जोडलेले दिसतात. सध्या धोत्र्याचा सीझन आहे. आता सणामध्ये जे तुम्ही पूजा वगैरे केली जातं घरी, त्या घरी पूजेमध्ये ह्या धोत्र्याचं फूल वापरलं जातं, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याचसोबत पॉलीपेटलस कंडिशन, पेटल्स फ्री, पॉलीपेटलस, ही कंडिशन तुम्ही जास्वंद, ज्याला आपण चायना रोज, ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. पॉलीपेटलस एक्झाम्पल हिबिस्कस रोजा सायनेसिस, दॅट इज कॉमन नेम इज चायना रोज. So this is the second of floral wall, inner to calyx, corolla, which is attractive in color. Function तुम्हाला सांगितलेलं आहे, it attracts insects for pollination. काय काम आहे याच्याकडे, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी.
ह्या पेटल्स जे आहेत ते अट्रॅक्टिव्ह कलर मध्ये दिलेले आहेत निसर्गानेच हे सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सो दिस इज अबाउट दी कॅलिक्स अँड करोला, फर्स्ट अँड सेकंड फ्लोरल ओव्हल्स. आता ह्या दोघांना एक आणखी एक टर्म दिलेली आहे. दीज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड नॉन इसेन्शियल. These calyx and corolla are called non-essential floral whorls. Why? Because these calyx and corolla take part in sexual reproduction indirectly. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट भाग घेत नाहीत, ते फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनला मदत करतायत. सो दे आर कॉल्ड non-essential or accessory floral whorl. ते इथं तुम्हाला सेपल्स दिसतील, पेटल्स दिसतील. सो दिस इज फर्स्ट अँड सेकंड फ्लोरल वोल. या दोघांनाही आपण म्हटलेलं आहे नॉन इसेन्शियल ऑर ॲसेसरी फ्लोरल वोल्स. का म्हटलंय? कारण हे दोघंही सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट भाग घेत नाहीत, ते फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनला मदत करतात. एक लक्षात घ्या, आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्या पार्टखाली हा फ्लॉवरचं स्ट्रक्चर पाहतोय. तर त्यासाठी आपल्याला फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपण पाहतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं काय आहे, नेमके सेक्सेस कोणते कोणते आहेत, मेल सेक्स कोणता आहे, फिमेल सेक्स कोणता आहे, हे नंतर बघू आपण. इथपर्यंत कळालं असेल तर पुढे जाऊ आपण. तिसरा फ्लोरल वोल जो आहे तो आहे स्टेमन, कॉमनली नोन ॲज अँड्रोशियम. तिसरा फ्लोरल वोल ज्याला आपण अँड्रोशियम म्हटलेलं आहे. अँड्रोज याचा अर्थ होतो मेल. स्टेमन किंवा अँड्रोशियम इज कॉमनली फॉर्म्ड फ्रॉम स्टेमन. परत हा स्टेमन जो आहे इट इज द थर्ड फ्लोरल वोल प्रेझेंट इनर टू कॅलिक्स, इनर टू करोला. हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल या डायग्राम मध्ये. दीज आर स्टेमन्स. यांची संख्या एक असू शकते, दोन असू शकते किंवा अनेक असू शकते. These are stamen. जर तुम्हाला स्टेमन आणखी डिटेल मध्ये पाहायचं असेल so this is the structure of stamen. This is male reproductive whorl. Remind, this is male reproductive whorl, ज्याला आपण मराठीमध्ये पुकेसर असं म्हणतो. ह्याचे दोन पार्ट आहेत. Each stamen has basal stalk that is called filament and upper tip to the filament is called anther. Each stamen has two parts, filament and second is anther. So this is about this stamen. ह्याला आपण अँड्रोशियम असं म्हटलेलं आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह वोल आहे. आता ह्याला मेल रिप्रोडक्टिव्ह वोल म्हटलेलं आहे म्हणजेच मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट ही ह्या अँथर मध्ये होणार आहे. ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. सध्या आपण एवढं लक्षात ठेवा, ह्या अँथर मध्ये मेल गॅमेट्सची निर्मिती होते, म्हणूनच ह्याला मेल गॅमेटोफाइट सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ह्या अँथर मध्ये महत्त्वाचं स्ट्रक्चर जे आहे पाहायला मिळतं पोलन ग्रेन्स, ज्याला आपण परागकण म्हणतो. हे परागकण ह्या अँथर मध्ये पाहायला मिळतात आणि ह्या परागकणापासूनच मेल गॅमेट्सची निर्मिती होते. सो दिस इज अबाउट दी third floral whorl, stamen, which is present inner to corolla or petals. It is a male reproductive whorl. Each stamen has two parts, filament and anther. So next and last part of the flower or floral whorls, that is carpel, ज्याला आपण स्त्रीकेसर म्हणलं जातं मराठीमध्ये. अँड्रोशियमला पुकेसर आणि ह्याला आपण गायनोशियम म्हणतो. गायनोशियम, गायनोज याचा अर्थ होतो फिमेल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह वोल, मेल रिप्रोडक्टिव्ह वोल हे दोघंही सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट भाग घेतात. पहिल्यांदा आपण गायनोशियम बद्दल माहिती घेऊ आणि नंतर तुम्हाला सांगतो मी की वाय दे आर कॉल्ड इसेन्शियल फ्लोरल वोल्स. कार्पेल इट इज fourth and innermost floral whorl. Fourth and innermost floral whorl, inner to present or inner to
अँड्रोशियम असं म्हटलं तरी चालतं. इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल. इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल. Each carpel again having basal, ori, middle, style and upper stigma. So this is about the female reproductive whorl gynoecium, that is carpel. Each carpel having ori, style, stigma. जसं मेल जे ओरला आहे त्याच्यामध्ये फिलामेंट आणि अँथर सांगितलं, तसं इथं कार्पेटमध्ये ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा. जे आपण वेगवेगळे फ्रुट्स खातो ते फ्रुट्स जे आहेत ते फ्रुट्स दुसरं जर काहीच नाही आहे तर ते फ्रुट्स आहेत ओरी. ओरी आफ्टर फर्टिलायझेशन फलन झाल्यानंतर मेल गॅमेट प्लस फिमेल गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचे युनियन झाल्यानंतर ह्या ओरीचं रूपांतर होतं फ्रूटमध्ये आणि या ओव्हरीमध्ये असतात ओव्हल्स. एक असतील, दोन असतील, अनेक असू शकतात. जसं आपण फ्रूटमध्ये सीड्स आपल्याला पाहायला मिळतात. एक सीड असू शकते, दोन असू शकतात, अनेक असू शकतात. सीड म्हणजे काय? ओव्हल्स. तर ह्या ओव्हलचं स्ट्रक्चर आपल्याला नंतर पाहायचंच आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये. सो दिस इज अबाउट दी फोर्थ अँड लास्ट ऑर इनरमोस्ट फ्लोरल वॉल गायनोशियम, दॅट इज कार्पेल. आता पाहू आपण ह्या दोघांना म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियमला वाय दे आर कॉल्ड इसेन्शियल और नेसेसरी फ्लोरल वॉल्स. जसं आपण कॅलिक्स फ्लोरलला म्हटलंय ॲसेसरी और नॉट नेसेसरी और नॉन इसेन्शियल, तसं अँड्रोशियम आणि गायनोशियमला आपण म्हणू इसेन्शियल फ्लोरल वॉल्स और नेसेसरी फ्लोरल वॉल्स. वाय? बिकॉज अँड्रोशियम अँड गायनोशियम टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन डायरेक्टली. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोघेही डायरेक्ट पार्टिसिपेट होतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, म्हणून त्यांना म्हणायचं इसेन्शियल और नेसेसरी फ्लोरल वॉल. आज आपण जे फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे टिपिकल फ्लॉवर, मी काय कुठलं पर्टिक्युलर एखाद्या प्लांटचं फ्लॉवर तुम्हाला शिकवलेलं नाहीये. पर्टिक्युलर फ्लॉवर जे आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीनं असतं. कसं असतं पहा. फॉर एक्झाम्पल परत आपण रिमाइंड करतो, फ्लॉवरचे मेन दोन पार्ट्स केले आपण, फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल वॉल्स. फ्लोरल ॲक्सिस मध्ये परत पेडिसिल आणि थॅलेमस. पेडिसिल ज्याला फ्लॉवरचा देठ म्हटलेलं आहे, थॅलेमस ज्याच्यावरती फ्लोरल वॉल्स आलेले दिसत आहेत आपल्याला. हे दोन पार्ट फ्लोरल ॲक्सिसचे. फ्लोरल वॉल्स मध्ये आपण चार फ्लोरल वॉल्स केले, सेपल, पेटल, स्टेमन, कार्पेल. सेपल्स कॉमनली नोन एज कॅलिक्स, पेटल कॉमनली नोन एज करोला, स्टेमन कॉमनली नोन एज अँड्रोशियम, कार्पेल कॉमनली नोन एज गायनोशियम. परत ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, दिस इज फर्स्ट फ्लोरल वॉल, सेकंड फ्लोरल वॉल, थर्ड फ्लोरल वॉल, फोर्थ फ्लोरल वॉल, किंवा ह्याला आउटर म्हटलेलं आहे, ह्याला इनर म्हटलेलं आहे. ह्या दोघांना कॅलिक्स आणि करोला आपण म्हटलेलं आहे नॉन इसेन्शियल और ॲसेसरी फ्लोरल वॉल्स, कारण ते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट होत नाही, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे नॉन इसेन्शियल. कॅलिक्स आणि करोला नॉन इसेन्शियल फ्लोरल वॉल. अँड्रोशियम आणि गायनोशियम त्यांना आपण म्हटलेलं आहे इसेन्शियल फ्लोरल वॉल, कारण ते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट होत आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम म्हणजे मेल सेक्स ऑर्गन आणि गायनोशियम म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन. जर दोन्ही सेक्स एका फ्लॉवरवरती असतील तर त्या फ्लॉवरला आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लॉवर. दोन्ही सेक्स जर असतील, मेल फिमेल दोघंही असतील तर त्याला म्हणतो आपण बायसेक्शुअल फ्लॉवर. जर एकच सेक्स असेल आयदर मेल और फिमेल, दॅट इज कॉल्ड युनिसेक्शुअल फ्लॉवर. ह्या टर्म्सचे जे छोटे छोटे टर्म्स जे आहेत ह्या नीटसाठी तुम्हाला सीईटी साठी विचारल्या जाऊ शकतात. So this is the male reproductive wall, female reproductive wall, male reproductive wall stamen, carpel, commonly known as gynoecium, commonly known as androecium. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कुठला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये टाकू शकता. मी तुम्हाला एक चॅनल दिलेलं आहे यूट्यूबच्या मार्फत, त्या मार्फत मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला वर्क फ्रॉम होम हे असंच आपल्याला अभ्यास करावा लागेल. जोपर्यंत वरून आदेश येत नाहीत, सरकारी आदेश येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला असाच अभ्यास करावा लागेल. तुम्हाला कुणाला काही जर ह्यामध्ये शंका असेल
डाऊट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्स टाकू शकता आणि हा चॅनल जो आहे तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्स.